भद्रावती शहरातल्या भद्रनाग मंदिरात हजारो भाविकांची नागपंचमी निमित्त गर्दी। भद्रनाग मंदिर राज्यातील एकमेव 9 फण्यांच्या नागाचे मंदिर। संपूर्ण राज्यात आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। नागपंचमी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रनाग मंदिरात देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रनाग मंदिर हे राज्यातलं एकमेव नागाचं मंदिर असून या ठिकाणी 9 फण्यांच्या नागाची मूर्ती विराजमान आहे। हे मंदिर किमान 1000 वर्ष जुनं असून हे मंदिर विदर्भातील नागपूजेची साक्ष देणारं सर्वात प्रमुख स्थळ आहे। या नाग मंदिरावर हजारो भक्तांची निस्सीम श्रद्धा असून महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हजारो भक्त आज दर्शनासाठी भद्रनाग मंदिरात येतात। आज पहाटे नागदेवतेची विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला। मंदिर हे महाराष्ट्रातील आणि विदर्भातील एकमेव मंदिर आहे। भद्रनाग स्वामी हे आपल्या भद्रावती शहराचे आराध्य आहे आणि तसेच इथं दर नागपंचमी तसेच महाशिवरात्रीला इथे मोठा उत्साहात सण पार पाडतो आणि याच्यामध्ये विदर्भात तसेच परराष्ट्रातून सुद्धा परराज्यातून सुद्धा भाविक येत असतात आणि हे मंदिर इसवी सन 1200च्या पूर्वीचं आहे आणि इथे 9 पर्यंत भद्रनाग स्वामी विराजमान आहे आणि याच बरोबर अशी भाविकांची श्रद्धा आहे की इथल्या बाजूच्या विहिरीमध्ये पण भद्रनाग स्वामीचं अस्तित्व आहे आणि लाखोच्या संख्येने इथे भद्रनाग स्वामीच्या दर्शनासाठी दुरून भाविक येत असतात। तसेच इथे शिऱ्याचा प्रसाद अर्पण करतात, कढई अर्पण करतात आणि हे भद्रावतीचं आराध्य आहे।